नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी पहिल्यांदा आपली ओळख करून देते. मी डॉक्टर उषा पाटील, महावीर महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. आपल्या मॅडमच्या सांगण्यावरून किंवा डॉक्टर शैलजा माने मॅडमनी मला असं सुचवलं की एक टॉपिक सेकंड इयर BA विद्यार्थ्यांचा तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवा. आणि त्याप्रमाणे मी आपल्या सिलॅबस मधला प्रकरण नंबर 3 हे घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या प्रकरणाचं नाव आहे स्त्रियांच्या संदर्भातील हिंसाचार. त्यामध्ये आता हा पेपर तुम्हाला सेमिस्टर 4चा आहे, पेपर नंबर 5 आहे. तर यामधला जो महत्वाचा भाग आहे तो स्त्रियांच्या संदर्भातील हिंसाचार. हे हिंसाचार बघत असताना आपल्याला फक्त शहरी समाजातले किंवा फक्त ग्रामीण समाजातलेच हिंसाचार बघायचे नाही आहेत. तर आपल्याला ग्रामीण स्त्रियांच्या संदर्भातील हिंसाचार, त्याचं स्वरूप काय आहे आणि त्यावर उपाययोजना कोणत्या करता येतील. तसंच आपल्याला बघायचंय ग्रामीण स्त्रियांच्या संदर्भामधले हिंसाचार कोणते आहेत आणि त्याचं स्वरूप आणि त्याच्या उपाययोजना कोणत्या आहेत. तसंच आपल्याला नागरी समाजातील सुद्धा स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं किंवा हिंसाचाराचं स्वरूप काय आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कोणत्या उपाययोजना ठरवता येतात किंवा सांगता येतील, याबद्दल मी तुम्हाला ह्या प्रकरणामध्ये सविस्तरपणे मांडणी करण्याचा आपल्यासमोर प्रयत्न करणार आहे. तर यामध्ये आपण पहिल्यांदा असं बघूया की स्त्रियांच्या विरोधामध्ये होणारे जे अत्याचार आहेत किंवा त्यांना जो त्रास दिला जातो, त्यांचं शोषण केलं जातं, तर या संदर्भातल्या समाजशास्त्रज्ञांनी काही संकल्पना केलेल्या आहेत किंवा काही व्याख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण पहिल्यांदा बघूया की रिचर्ड जे जेलिम यांनी अशी व्याख्या सांगितली की अत्याचार म्हणजे एखाद्या व्यक्तीला इजा अथवा जखम होईल या हेतूने घेतलेला पवित्रा असतो, परंतु प्रत्यक्षात इजा अथवा जखम झालेली नसते. बोलण्यातूनच आपण लोकांना इतकं हर्ट करतो की ते आपल्याला प्रत्यक्षात ती जखम दिसत नाही, पण माणसाच्या अंतःकरणापर्यंत आपलं बोलणं हे पोचलेलं असतं आणि त्यामधून ती व्यक्ती व्यथित झालेली असते, तिला ते नको असतं आणि त्यामुळं आपलं बोलणं सुद्धा लोकांना चांगलं वाटावं असं आपण बोलणं खरं तर गरजेचं आहे. कारण अत्याचारामधला भाग जर बघितला तर त्यामध्ये लोकांना टोचून बोलणं, अपमानास्पद बोलणं किंवा जीवाला लागेल असं बोलणं, तर माणसावरती अत्याचार ह्याच्यातून सुद्धा होत असतो, हेच सांगण्याचा प्रयत्न या व्याख्येमध्ये रिचर्ड जे जेलिस यांनी केलेला आहे. दुसरी व्याख्या आहे M.A. स्ट्रॉस यांनी अत्याचाराचं वर्णन करताना असं सांगितलंय, अत्याचार म्हणजे अशा स्वरूपाचे कृत्य की ज्यामध्ये इजा पोचवण्यासाठी अधिक ताकदीचा वापर होत असतो. ही व्याख्या जर आपण समजून घ्यायची असेल तर आपल्याला असं बघायला मिळतं की आपण बऱ्याचदा अत्याचार करत असताना फक्त शाब्दिक अत्याचार नसतात, तर आपण बऱ्याचदा आपल्या शस्त्रांचा वापर करतो, काही वेळेला आपल्या ताकदीचा वापर करतो, मारहाण करतो, त्यावेळेला आपण आपलं बळ वापरतो. तर त्या पद्धतीनं सुद्धा एक प्रकारे आपण आपला रागच व्यक्त करत असतो आणि हे राग व्यक्त करण्याच्या पद्धतीला सुद्धा आपण अत्याचारच म्हणायचं आहे, असं M.A. स्ट्रॉस यांनी अत्याचाराचं वर्णन करताना आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर डोमेच यांनी अत्याचाराचं स्पष्टीकरण करताना असं सांगितलं की अत्याचार म्हणजे व्यक्तीची अशा स्वरूपाची कृती की ज्यामध्ये इतरांच्या स्वातंत्र्यावर आक्रमण होत असते. खूप साहजिक आहे बघा, म्हणजे ज्या वेळेला आपण घरामध्ये असं बघतो की कौटुंबिक हिंसाचार चाललेला असतो, त्यावेळेला या हिंसाचारामध्ये असं जेलस एक प्रकार असतो बघा. दुसऱ्याचं चांगलं चाललंय, माझ्या मनात जेलस आलेलं आहे, दुसऱ्याचं चांगलं व्हायला लागले, माझं नाही व्हायला लागले, तर माझ्या मनामध्ये एक प्रकारची हीन भावना येते आणि ती ज्या वेळेला मला व्यक्त करायचं असते त्यावेळेला आपण कुणाच्या तरी स्वातंत्र्यावरती आपण आक्रमण करतोय, कारण आपल्याला आपण चांगले आहोत हे दाखवायचं असतं आणि त्यामुळे इतरांच्या वरती आक्रमण करणं ही सुद्धा एक प्रकारची मानसिक अत्याचारच आहे, असं या ठिकाणी डोमेच यांना सुचवायचं आहे. तर या झाल्या स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दलच्या काही विशेष अशा प्रकारच्या या व्याख्या झाल्या.
आता मला असं सांगायचंय आपल्याला, की सामाजिक विषमता जी आहे ती खूप मोठी आहे. जात, धर्म, लिंग, वंश, भाषा, प्रदेश या घटकावरती सामाजिक विषमता ही अवलंबून आहे. पुरुष प्रधान समाजामध्ये आपण स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिलेलं आहे. स्त्री ही केवळ उपभोगाची वस्तू आहे, अशी पारंपरिक प्रतिगामी मानसिकता सर्वच समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्त्रियांना शिक्षण, सत्ता, संपत्तीचे सारे अधिकार नाकारण्यात आलेले आहेत. धार्मिक कायद्याचा आधार घेऊन स्त्रियांवर अधिकाधिक बंधने लादली गेली. सती प्रथा, हुंडा प्रथा, बालविवाह यासारख्या अनेक अन्यायकारक चालीरीतींनी लाखो स्त्रियांचे अवघे आयुष्यच करपून टाकले आहे. भारतात ब्रिटिशांचे आगमन होईपर्यंत या निर्दयी प्रथा चालूच होत्या. ब्रिटिश काळामध्ये ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, त्यानंतर राजाराम मोहन राय यासारखे भारतीय समाज सुधारकांनी स्त्री स्वातंत्र्याची चळवळ आणि ब्रिटिशांचा स्त्रीविषयक पाश्चात्य दृष्टिकोन यामुळे ब्रिटिशांनी अनेक वाईट चालीरीती बंद करण्यासाठी कठोर कायदे केले. गेल्या अनेक वर्षात स्त्रियांवर होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. प्रत्यक्षात सरकारी आणि सामाजिक संस्थांनी स्त्री अत्याचाराची जी आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे ती पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष नोंद होणाऱ्या तक्रारीवरून दिली आहे. परंतु नोंद होणाऱ्या घटनेपेक्षा अनेक कारणामुळे अंधारात राहणाऱ्या घटनांची संख्या ही जास्त असलेली आपल्याला बघायला मिळते. भारतातील स्त्रिया या वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसाचारास तोंड द्यावे लागते. अशा हिंसाचाराचे स्वरूप व तीव्रता भारतातील सर्व विभागात सारखीच असलेली पाहायला मिळत नाही. भारतीय समाजाचे आदिवासी समाज, ग्रामीण समाज, नागरी समाज किंवा ज्याला आपण शहरी समाज असं म्हणतो, असे 3 भाग पडतात. या तिन्ही विभागातील स्त्रियांची स्थिती, दर्जा, गरजा व समस्या या समानता नाही आहे. पण हिंसाचाराचे काही सामान्य प्रकार तिन्ही विभागामध्ये सारखेच असलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक विभागाचे स्वतःचे असे वेगळेपण आहे. म्हणजे स्त्रियांच्या संदर्भातील हिंसाचारातील एखादा प्रकार एखाद्या विभागात आढळत नाही किंवा आढळल्यास त्याचे प्रमाण व तीव्रता कमी असते. उदाहरणार्थ कसं आपल्याला बघता येतं, तर उदाहरणार्थ हुंडाच्या संदर्भात नववधूचा सासरच्या लोकांकडून होणारा छळ आदिवासी समाजामध्ये आढळून येत नाही आपल्याला. कारण आदिवासी समाजामध्ये हुंडा प्रथाच नाहीये, तर वधूमूल्य प्रथा आहे. तसेच नागरी समाजात स्त्रियांची होणारी छेडछाड ही ग्रामीण व आदिवासी समाजात फारशी पाहायला मिळत नाही. वेठबिगारी प्रथेच्या अनुषंगाने होणाऱ्या स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचार हा आदिम समाजामध्ये आढळतो. मात्र नागरी समाजामध्ये हा प्रकार फारसा बघायला नाही मिळत. कारण या समाजात वेठबिगाराची प्रथा नाही आहे. वेश्या व्यवसायाच्या अनुषंगाने होणारा स्त्रियांचा छळ हा नागरी समाजामध्ये आढळतो. मात्र ग्रामीण भागामध्ये तो फारसा आढळून येत नाही. ग्रामीण समाजामध्ये अनुसूचित जातीच्या स्त्रियांचा लिंगभाव विषयक भेदभावाबरोबर जातीभेदावर आधारलेल्या हिंसाचाराचा जसा सामना करावा लागतो तसा नागरी समाजातील अनुसूचित जातीच्या स्त्रियांना तो फारसा करावा लागत नाही. थोडक्यात आपल्याला असंच म्हणता येईल की स्त्री ही ग्रामीण भागात पण आहे, शहरी भागात पण आहे आणि आदिवासी भागामध्ये पण आहे. पण काही प्रमाणामध्ये या तिन्ही समाज व्यवस्थेच्या 3 प्रकारामध्ये आढळणाऱ्या स्त्रियांचे काही प्रश्न हे सारखे आहेत, तर काही प्रमाणामध्ये या स्त्रियांच्या संदर्भात होणाऱ्या हिंसाचारामध्ये आपल्याला काही वेगवेगळे प्रकार असलेले बघायला मिळतात. आपण आता पहिल्यांदा आदिवासी समाजातील स्त्रियांच्यावर होणारा अत्याचार, त्याचे स्वरूप आणि उपाययोजना हे पहिल्यांदा आपण बघायला सुरू करूया. म्हणजे आपल्याला एक टप्प्यामध्ये पहिल्यांदा आज आपण बघूया की आदिम स्त्रियांच्या वरती कोणते अत्याचार होतात, त्यांच्यावरती कसे अन्याय होतात आणि त्या कशा परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत, हे सुद्धा आपल्याला ह्या अनुषंगाने समजून घेणं गरजेचं आहे. भारतीय समाज हा संमिश्र स्वरूपाचा आहे. कारण त्यामध्ये विविध वंशाचे, धर्माचे, भाषेचे, प्रांताचे, वेगवेगळ्या वर्गाचे, जातीचे लोक एकत्र राहतात. त्याचबरोबर
विभिन्न अनुसूचित जाती जमाती किंवा आदिवासी जातीचे लोकही राहतात. भारतात अंदाजे 400 पेक्षा जास्त जमाती असून त्या भारतीय भूप्रदेशात सर्वत्र विखुरलेल्या आहेत. 2011च्या जनगणनेनुसार जर आपण बघितलं तर आदिवासी लोकसंख्या ही जवळजवळ 10,42,000 इतक्या मोठ्या संख्येमध्ये ही असलेली आपल्याला बघायला मिळते. ही लोकसंख्या आपल्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या 8.6% इतकी आहे. आदिवासी समाजात स्त्रियांना लिंगभाव विषयक भेदास व त्या आधारे होणाऱ्या हिंसाचारास तोंड द्यावे लागते. आता हे अधिकार कुठे असतात, म्हणजे हे अन्याय किंवा हे अत्याचार कुठे होतात हे जर आपण बघितलं तर भारतात गारो, नायर, खासी इत्यादी जमातीमध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती आढळते. त्यामुळे या जमाती स्त्रियांचा दर्जा पुरुषांपेक्षा श्रेष्ठ मानलेला आहे. उर्वरित बहुसंख्य जमातीमध्ये पितृसत्ताक कुटुंब पद्धती असल्यामुळे त्यांच्यात पुरुषांचा दर्जा श्रेष्ठ आणि स्त्रियांचा दर्जा कनिष्ठ मानला जातो. त्यामुळे पुरुषांपेक्षा स्त्रियांना अनेक प्रश्नांना आणि समस्यांना तोंड द्यावे लागते. लिंगभाव विषयक भेदातून होणारा स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचार ही याच्यातलीच एक महत्वपूर्ण समस्या आहे. या समस्येचे स्वरूप आपण समजून घेणार आहोत. तर त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं आदिवासी स्त्रियांच्या संदर्भात किंवा आदिवासी स्त्रियांच्या विरोधात हिंसाचाराचे जे 3 प्रकार असलेले पाहायला मिळतात ते पुढील प्रमाणे आहेत. एक आहे लैंगिक हिंसाचार, दुसरा आहे कौटुंबिक हिंसाचार आणि त्यानंतर सामाजिक हिंसाचार, असे ढोबळमानानं 3 प्रकार आपण सर्वच बाबतीमध्ये बघणार आहोत. म्हणजे आदिवासी स्त्रियांच्या मध्ये पण आहे, ग्रामीण समाजातल्या स्त्रियांच्या मध्ये पण हे प्रकार बघायला मिळतात आणि शहरी भागामध्ये सुद्धा आपल्याला लैंगिक हिंसाचार, कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक हिंसाचार हे 3ही प्रकार या 3 प्रकारच्या समाज व्यवस्थेमध्ये असलेले बघायला मिळतात. तर आदिवासी स्त्रियांच्या बाबतीत होणारा जो पहिला अत्याचार आहे किंवा पहिला हिंसाचार आहे, यामध्ये आपल्याला बघायचंय की लैंगिक हिंसाचार. आपण जर तसं बघितलं तर आदिवासी समाजातले लोक हे दुर्गम भागामध्ये राहतात, डोंगराळ भागामध्ये राहतात. त्यांच्यापर्यंत बऱ्याचदा आपण पोचू पण शकत नाही. त्यांचं वस्ती स्थान हे ग्रामीण भागापेक्षा सुद्धा अलिप्त आहे. आदिवासींच्या वैशिष्ट्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे किंवा आपण सर्वांनी ते अभ्यासलेलं आहे. तर लैंगिक हिंसाचार जो आहे यामध्ये लैंगिक सुखप्राप्तीच्या दृष्टीने स्त्रीच्या इच्छेविरोधामध्ये केलेले लैंगिकता सूचक वर्तन किंवा कृत्य याला आपण लैंगिक हिंसाचार असं म्हणतो. बघा, यामध्ये लैंगिक हिंसाचाराची व्याख्या सुद्धा समाजशास्त्रज्ञांनी किंवा काही विचारवंतांनी केलेली आहे. आता लैंगिक हिंसाचारामध्ये कोणकोणत्या गोष्टी किंवा कोणकोणत्या घटना घडल्या पाहिजेत की ज्याच्या अंतर्गत आपण त्याला लैंगिक हिंसाचार असं म्हणू. उदाहरणार्थ, छेडछाड करणे, विनयभंग करणे, स्त्रीकडे पाहून लैंगिकता सूचक इशारे किंवा छेडछाड करणे, स्त्री देहास जाणून बुजून स्पर्श करणे, लैंगिक शाब्दिक शेरेबाजी करणे, बलात्कार करणे इत्यादी कृत्य ही लैंगिक हिंसाचार ठरतात. या कृत्यांचा समावेश आदिवासी स्त्रियांच्या संदर्भातील हिंसाचारामध्ये सुद्धा आपण करणार आहोत. म्हणजे कसं होतंय की स्त्रियांचा वावर हा समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये जर आपण बघितलं तर तो मुक्त आहे. स्त्रियांच्या वरती कोणत्याही प्रकारची कठोर अशा स्वरूपाची बंधनं नाही आहेत. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आदिवासी स्त्रियांच्या संदर्भात होणारा लैंगिक हिंसाचार हा आदिवासी पुरुषांच्या पेक्षा बिगर आदिवासी पुरुषांच्या कडून जास्त प्रमाणात होतो. आदिवासी समुदाय लहान आकाराचे व कमी लोकसंख्येचे असतात. त्यामुळे या समुदायातील सर्व सदस्य हे परस्परांना ओळखत असतात. त्यांच्यात प्रत्यक्ष व घनिष्ठ संबंध असतात. सर्व सदस्यांच्या वर्तनावर समुदायातील वडीलधाऱ्या व अधिकारयुक्त मंडळींची करडी नजर असते. त्यामुळे परंपरेने चालत आलेल्या रूढींचे, नियमांचे, वर्तन प्रकाराचे पालन सर्व सदस्य करीत असतात. म्हणजे उल्लंघन करणाऱ्या जमातीकडून कडक शिक्षा होत असते. त्यामुळे आदिवासी पुरुष स्त्रियांच्या विरोधात लैंगिक हिंसाचार करण्यास सहसा धजावत नाहीत.
त्यांच्याकडून होणारा असा हिंसाचार अगदीच अल्प आहे. म्हणजे कसं असतं की आदिवासी समाज हा छोटा आहे, लोकसंख्या त्यांची कमी असते आणि वडीलधाऱ्या लोकांच्या धाकामध्ये राहणं हे त्यांचं संस्कृतीचं एक वेगळेपण असलेलं आपल्याला बघायला मिळतं. लोक एकमेकांना घनिष्ठ संबंधामध्ये आणि प्रत्यक्ष संबंधामध्ये एकमेकांना ओळखत असतात. त्यामुळं कुणी कुणाला त्रास दिला, कुणामुळे कुणी त्रास करून घेतलेला आहे, ही गोष्ट त्या समुदायाच्या लगेच लक्षात येते आणि त्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा त्यांची जात पंचायत बसते. मग त्या जात पंचायतीकडून सुद्धा त्यांना कठोर शिक्षा होत असते. मग ती शिक्षा वगैरे भोगणं म्हणजे ही सगळी परिस्थिती ही आदिवासी लोकांना माहिती आहे. त्यामुळं अशा प्रकारे कुणीही आदिवासी पुरुष हा स्त्रियांची छेड काढायला किंवा लैंगिक अत्याचार करायला धजावत नाही. मग त्यांच्यावर अत्याचार कोण करतोय? तर बिगर आदिवासी लोक, की जे वन अधिकारी किंवा जे इतर कुणी शासकीय कर्मचारी की जे आदिवासींच्या संपर्कामध्ये येतात, ते त्यांच्यावरती अत्याचार करतात. त्याच्या अत्याचाराचं स्वरूप काय आहे ते आपण आता पुढे बघूया. परंतु बिगर आदिवासी पुरुषांकडून मात्र आदिवासी स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण मात्र लक्षणीय स्वरूपाचे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आदिवासी लोक व बिगर आदिवासी लोक यांच्यात घनिष्ठ संपर्क येऊ लागला. सावकार, विक्रेते इत्यादी बिगर आदिवासी लोक आदिवासी क्षेत्रामध्ये घुसले. त्यांनी अडाणी, निरक्षर, साध्या भोळ्या व प्रामाणिक असलेल्या आदिवासींचे आर्थिक, शारीरिक व मानसिक प्रकारचे शोषण करायला सुरुवात केली. आता लैंगिक हिंसाचाराचं स्वरूप जर बघितलं तर ते कुणी कुणी केलेलं आहे, तर हे 5 प्रकार आपल्याला लक्षात येतात. जंगल कर्मचाऱ्यांकडून होणारं लैंगिक छळ, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी होणारा स्त्रियांचा लैंगिक छळ किंवा जमीनदार, सावकार, व्यापारी यांच्याकडून होणारा आदिवासी स्त्रियांचा लैंगिक छळ आणि आदिवासींच्या लैंगिक संबंधाकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आणि लैंगिक हिंसाचाराचे आदिवासींवरती होणारे दुष्परिणाम काय आहेत हे आपण आता बघूया. आता पहिला प्रकार जो लैंगिक हिंसाचारामध्ये आहे तो प्रामुख्यानं जंगल कर्मचाऱ्यांच्या कडून होत असलेला बघायला मिळतो. बहुसंख्य आदिवासी हे जंगलात राहतात म्हणून तर आपण त्यांना आदिवासी म्हणतो. आपल्या चरितार्थासाठी हे आदिवासी म्हणजे आदिवासी पुरुष किंवा आदिवासी स्त्रिया जंगलातून फळे गोळा करणं, कंदमुळं गोळा करणं, भाजीपाला घेणं, गवत, लाकूड, मध, डिंक, लाख इत्यादी पदार्थांचं इत्यादी वस्तू गोळा करणं हे त्यांचं काम असतं. जंगलात जाऊन शिकार करणे तसेच गुरे चारणे, स्थानांतरित शेती हे आदिवासींच्या अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. तसेच जंगलात आपली श्रद्धास्थाने, प्रार्थना स्थळे व देवदेवतांची प्रतिष्ठापना केलेली असल्यामुळे ते जंगलात राहून अनेक सण समारंभ साजरे करत असतात. ब्रिटिश शासनाने व पुढे स्वतंत्र भारतातील सरकारने जंगलविषयक कायदे करून आदिवासींना जंगलाचा वापर करण्यास बंदी आणली. आदिवासींची संपूर्ण अर्थव्यवस्था ही जंगलावरच अवलंबून असल्यामुळे नाईलाजाने पोटासाठी ते चोरून खाद्य संकलन व शिकारीसाठी जाऊ लागले. यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त होतं. अशा वेळी जंगलचे कर्मचारी त्यांना चोर म्हणून पकडत, त्यांना शारीरिक मारहाण करीत असत आणि तुरुंगात टाकण्याच्या भीतीनं त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करत. अशा संबंधास नकार देणाऱ्या स्त्रियांवर हे पुरुष बलात्कार करीत. त्याचबरोबर हा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून काही वेळा स्त्रियांची हत्या देखील केली जात असे. असे जंगलमध्ये जे कर्मचारी म्हणून येतात ते जंगलाचा वापर करू इच्छिणाऱ्या आदिवासी स्त्रियांना आपल्या घरात वेठबिगार म्हणून सुद्धा ठेवतात. त्यांना विविध प्रकारची सेवा करण्यासाठी त्यांच्यावर सक्ती करतात आणि त्यास जर त्या बायकांनी नकार दिला, त्या स्त्रियांनी जर नकार दिला तर त्या आदिवासी स्त्रियांना खोट्या आरोपामध्ये अडकवून ठेवण्याची त्यांना भीती घालतात आणि त्यांना एक प्रकारच्या अशा दहशतीखाली जीवन जगावं लागतं आणि परिणामी अनेक आदिवासी स्त्रिया जंगल कर्मचाऱ्यांच्या अवैध व अनैतिक मागण्या पूर्ण करण्यास नाईलाजाने तयार होतात. हा त्यांच्या विरोधातला एक गंभीर स्वरूपाचा आणि आपल्या मनावरती अतिशय गंभीर स्वरूपाचा प्रभाव टाकणारा हा प्रकार आहे.
बळी तो कानपिळी हा सगळीकडेच आपल्याला बघायला मिळतो. मग इथं तरी हा जो जंगल कर्मचारी आहे हा आदिवासींच्या अगतिकतेचा, त्यांच्या भोळेपणाचा किंवा त्यांना काही करता येत नाहीये आणि त्यांचं शोषण हे करण्यासाठी म्हणून त्यांना ही जागाच त्यांच्यासाठीच आहे असं समजून ही लोक त्यांना त्रास देताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातली लोक सुद्धा कुठं मागं पडलेली नाही आहेत. ती देखील या आदिवासी स्त्रियांचा छळ आणि त्यांचं लैंगिक शोषण हे सुद्धा मोठ्या प्रमाणात करत असतात. ब्रिटिश राजवटीमध्ये आदिवासी क्षेत्रात विविध प्रकारच्या खाणी व उद्योगधंदे सुरू झाले. चहा कॉफीची लागवड सुरू झाली. या खाणीत उद्योगधंद्यात व चहा कॉफीच्या मळ्यामध्ये कष्टाळू आणि प्रामाणिक आदिवासी काम हे ठेकेदार व दलालामार्फत मिळते व हे लोक त्यांना काम देतात. कामाची मजुरी देताना आदिवासी स्त्रियांचे लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणामध्ये करतात. खाणी, कारखाने, चहा कॉफीचे मालक तसेच नोकर देखील आदिवासी स्त्रियांच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन आदिवासी स्त्रियांना बळजबरीने लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडतात. अशा संबंधात जर त्यांनी नकार दिला तर त्यांच्या पतीलाही ते मारहाण करतात, कामावरून काढून टाकतील, मजुरी देण्यात टाळाटाळ करतात. गरीब आदिवासींना असे आर्थिक नुकसान होणे हे परवडणारे नसते आणि त्यामुळे आदिवासी स्त्रिया अशा विकृत मानसिकतेला बळी पडतात. आदिवासी स्त्री पुरुषांना दारू पिण्याचे खूपच व्यसन असते. सुखदुःखाच्या प्रसंगी तर स्त्री पुरुष व आबालवृद्ध सर्वजण सामूहिकपणे मद्यपान करतात. आदिवासींच्या या व्यसनाधीनतेचा गैरफायदा घेऊन अनेक बिगर आदिवासींनी औद्योगिक क्षेत्रात कामाच्या ठिकाणी मद्य विक्रीची दुकाने सुरू केली आहेत. ते आदिवासींना मुद्दाम उधारीने दारू पुरवतात. उधारी वसूल न झाल्यास त्याच्या मोबदल्यात आदिवासी स्त्रियांचे ते बळजबरीने त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पडतात. व्यसनाधीन पती अनेकदा आपल्या पत्नीस दारूच्या नशेत त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करतो. एक प्रकारे त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासच पतीच तिला भाग पाडत असतो. अशा प्रकारे औद्योगिक क्षेत्रात सुद्धा बिगर आदिवासी पुरुष आदिवासी स्त्रियांच्या विरोधामध्ये लैंगिक छळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जमीनदार, सावकार आणि व्यापारी म्हणजे या लैंगिक शोषण करणाऱ्या मनोवृत्तीचं म्हणा किंवा जे लोक बिगर आदिवासी म्हणून जे लोक आदिवासी लोकांच्या संपर्कात येतात त्यांना आदिवासी स्त्रिया या मोकळ्याच वाटतात. म्हणजे त्यांच्यावरती आपण कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार करू शकतो असं एक लायसन आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण त्याप्रमाणे वागू शकतो. ते कुणाकडे त्यांना अडाणी आहेत, ते निरक्षर आहेत, ते कुणाकडे दाद मागायला जाणार नाहीयेत ही बाजू चांगल्या पद्धतीनं समजून घेतलेली असल्यामुळं ते लोक म्हणजे आदिवासी स्त्रिया ह्या मोकळं कुरण आहे त्यांच्यासाठी किंवा मोकळेपणानं तिथं तुम्ही जाऊ शकता आणि त्यांना कुठेही आवाज काढायची त्यांना भीती वाटते म्हणून ते पुढे येणार नाहीयेत. ह्या जाणीवेतून जमीनदार, सावकार, व्यापारी यांच्याकडून सुद्धा आदिवासी स्त्रियांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लैंगिक अत्याचार किंवा लैंगिक हिंसाचार होताना आपल्याला पाहायला मिळतो. आता आदिवासी क्षेत्राजवळ राहणारे जमीनदार, सावकार, व्यापारी हे श्रीमंत पण बिगर आदिवासी पुरुष हे देखील आदिवासी स्त्रियांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात लैंगिक हिंसाचार करतात. आपल्या हाती असलेल्या संपत्ती व त्यातून येणारी प्रतिष्ठा व अनौपचारिक सत्ता या सर्व गोष्टीचा दुरुपयोग करून आदिवासी स्त्रियांना आपल्या वासनेचं शिकार बनवतात. जमीनदार लोक आदिवासींना आपल्या शेतात व हवेलीमध्ये वेठबिगार म्हणून कामावर घेतात आणि त्यांच्या मोबदल्यामध्ये अतिशय कमी त्यांना मजुरी दिली जाते. क्वचित त्यांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची पण सोय केली जाते. पण ती सोय करत असताना जमीनदाराला असं वाटते की हिनं माझ्या घरामध्ये मी पाहिजे तसं हिनं वागावं अशी एक अपेक्षा ठेवूनच हे लोक हे सगळ्या त्यांना सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करतात किंवा देतात ते त्यांना. आदिवासी हे जमीनदाराच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले असतात. याचाच गैरफायदा घेऊन जमीनदार लोक त्यांच्याकडे असणारे दिवाण यासारखे पुरुष कर्मचारी हे वेठबिगार आदिवासी स्त्रियांच्या
त्यांची लैंगिक संबंध प्रस्थापित करतात. सावकार लोक सुद्धा अशा गरीब आदिवासींच्या असहाय्यतेचा फायदा घेण्यास मागे राहत नाहीत. ते त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, विवाह करण्यासाठी, सण समारंभ साजरे करण्यासाठी, दारू पिण्यासाठी भरपूर व्याज दराने त्यांना कर्ज देतात. कर्ज देताना तसेच कर्जाची व व्याजाची वसुली न झाल्यास त्या मोबदल्यात सावकार आदिवासी स्त्रियांचा लैंगिक उपभोग घेतात. आता दुसरे याच्यामध्ये आहेत व्यापारी, तेही मागं नाही आहेत. आदिवासी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने घुसलेले बिगर आदिवासी पुरुष हे आदिवासींना गरजांच्या महत्वाच्या वस्तू उधारीने चढ्या भावानं विकतात. उधारी फेडू न शकणाऱ्या कुटुंबातील स्त्रियांना ते त्या मोबदल्यात त्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पडतात. अशा प्रकारे जमीनदार, सावकार, व्यापारी यांच्याकडून होणारा लैंगिक शोषण, यांच्याकडून सुद्धा या आदिवासी स्त्रियांचे लैंगिक शोषण राजरोसपणानं केलं जातं. याशिवाय बिगर आदिवासी समाजातील समाजकंटक आदिवासी तरुणींना पळून नेऊन त्यांच्यावर बलात्कार करतात आणि त्यांना वेश्या व्यवसायाला सुद्धा भाग पाडतात. आता आपल्याला बघायचे की आदिवासींचं समोर म्हणजे आदिवासी पुरुष काय करतात, अशा सर्व परिस्थितीमध्ये किंवा या पार्श्वभूमीवरती म्हणजे आदिवासी स्त्रियांचं लैंगिक शोषण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असताना आदिवासींचा लैंगिक संबंधाकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन आहे. त्यांच्या मनामध्ये कुठंही पाप नसते. म्हणजे जर आपण खरं बघायचं झालं तर आदिवासी लोकांच्या मनामध्ये कुठंही पाप नाही आहे. लैंगिक संबंधाकडे ते अतिशय निकोप दृष्टिकोनातून म्हणजे नैसर्गिक गरज या दृष्टिकोनातून ते त्याच्याकडे बघत असतात. आदिवासी स्त्रियांच्या विरोधामध्ये होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराच्या संदर्भात एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे की आदिवासी लोक लैंगिक संबंधाकडे अत्यंत नैसर्गिक व निकोप दृष्टिकोनातून पाहतात. आदिवासींच्या मध्ये स्त्री पुरुषातील संबंध हे सहज, स्वाभाविक व योग्य मानले जातात. लैंगिक संबंधाविषयी श्लील, अश्लील, नैतिक, अनैतिक अशी संकुचित मनोवृत्ती आदिवासींची नाही आहे. काही जमाती तर स्त्री ही विवाहपूर्व आणि विवाहबाह्य लैंगिक संबंध ठेवू शकते. आदिवासींच्या या निकोप दृष्टिकोनामुळे आदिवासी स्त्रीने पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवण्यास किंवा तसे संबंध ठेवण्यास तिला कोणी प्रवृत्त केल्यास किंवा गरिबीमुळे तिने परपुरुषाशी लैंगिक संबंध ठेवल्यास तो तिच्यावरती अन्याय होऊ शकत नाही. याचाच गैरफायदा बिगर आदिवासी पुरुष घेतात, परंतु त्यांना भारतीय दंड संहितेनुसार हा शिक्षेस गुन्हा आहे, म्हणजे तो दखलपात्र गुन्हा आहे असं आपल्याला बघायला मिळतं. पण म्हणजे हे आदिवासी लोक आहेत, अज्ञानी आहेत, अडाणी आहेत आणि त्यांच्या विशिष्ट समुदायाची ती संस्कृती आहे आणि त्यामुळं लैंगिकतेकडे आदिवासींचा बघण्याचा दृष्टिकोन हा निकोप आणि नैसर्गिक आहे. पण बिगर आदिवासी लोक मात्र याच त्यांच्या गोष्टीचा फायदा उठवून त्यांच्यावरती अत्याचार करताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पाचवा आहे आदिवासींच्या म्हणजे होणारे दुष्परिणाम. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यांच्या लैंगिक अत्याचार यांच्यावरती जे होतात तर त्याचा त्यांच्या आदिवासींच्यावर होणारे काय दुष्परिणाम आहेत हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर बिगर आदिवासी लोकांकडून आदिवासी स्त्रियांच्या विरोधात जो हिंसाचार होत आहे त्याचे दुष्परिणाम केवळ आदिवासींनाच नाही तर पुरुषांना व संपूर्ण त्यांच्या आदिवासी जमातीला भोगावे लागतात. बिगर आदिवासी पुरुषांशी आलेल्या लैंगिक संबंधामुळे आदिवासी स्त्रियांना अनेक अशा प्रकारचे गुप्तरोग जडतात जे पूर्वी कधीही त्यांच्या जमातीमध्ये कधीही नव्हते. हे गुप्तरोग पुढे त्यांच्या पतीकडे संक्रमित होतात. गरीब आदिवासींना या रोगावरती आधुनिक औषधोपचार करणं परवडत नाही. रोग बळावतात, परिणामी स्त्री पुरुषांचे आरोग्य बिघडते, ते दुर्बल बनतात आणि अकाली वृद्ध होतात व अकाली ते मरण सुद्धा पावतात. आता दुसरा जो हिंसाचाराचा भाग आहे तो म्हणजे कौटुंबिक हिंसाचार. आता आपल्याला असं बघायला मिळतं की आदिवासी समाज तर लहान आहे, लोकसंख्या पण त्यांची कमी आहे आणि संपूर्ण जमात किंवा आदिवासी जमाती या एका कुटुंबासारख्या राहतात. तरी मग ह्यांच्याकडे कसा कौटुंबिक हिंसाचार असेल? पण तो
म्हणजे कदाचित ग्रामीण समाजातील कौटुंबिक हिंसाचार आणि शहरी समाजातील कौटुंबिक हिंसाचार याच्यापेक्षा वेगळा, पण आदिवासी समुदायामध्ये सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल की तिथे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार हा होतो. आदिवासी स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावं लागतं. मात्र या प्रकारच्या हिंसाचाराचे स्वरूप हे बिगर आदिवासी स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचारापेक्षा काहीसं वेगळं आहे, थोडं वेगळं आहे ते आपण पुढील प्रमाणे बघूया. यामध्ये एक आहे पत्नीस मारहाण. म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती ही आदिवासींच्या मध्ये सुद्धा अशी खूप मोठ्या प्रमाणात असलेली बघायला मिळते. नागरी समाजामध्ये आणि ग्रामीण समाजामध्ये तर ती असतेच, पण आदिवासी समाजामध्ये सुद्धा पुरुष प्रधान समाज व्यवस्थेमुळे काही मोजक्या आदिवासी जमाती सोडल्या तर बाकीच्या सर्वच आदिवासी समुदायामध्ये पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे. आणि त्या ठिकाणी पुरुष श्रेष्ठ स्त्री कनिष्ठ हा भेदभाव तिथेही आपल्याला बघायला मिळतो. आणि या लिंगभावाच्या म्हणजे भेदभावातून आदिवासी पुरुष किंवा आदिवासी पती हा आपल्या पत्नीला मारहाण करतो. तिला म्हणजे बिगर आदिवासी समाजाप्रमाणे आदिवासी समाजात ही पतीची व्यसनाधीनता, पतीचा व्याभिचार, पत्नीने विरोध केलं, घरकाम आणि मुलांचं संगोपनाकडे दुर्लक्ष केलं किंवा पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेतला, पत्नीने व्याभिचार केला किंवा पत्नीने पतीशी व त्याच्या नातलगांशी सतत भांडत आहे. घरगुती कुरबुरी असतात या, आणि त्यामुळं आदिवासी कुटुंब सुद्धा या बाबतीमध्ये कुठं कमी पडलेलं आपल्याला नाही बघायला मिळत. पुरुषांचे आई वडील व भाऊ बहीण यांना पत्नीनं विरोध केला, भांडण काढलं, नको वाटायला लागलं, घरात काही सारखी कटकट करायला लागली, अशा म्हणजे जी कारणं आपल्याला नागरी समाजामध्ये बघायला मिळतात किंवा जी आपल्याला ग्रामीण समाजात सुद्धा बघायला मिळतात, तर तीच कारणं आदिवासी समाज व्यवस्थेमध्ये सुद्धा पत्नीला मारहाण करण्यासाठी पुरुषांच्याकडे बास आहेत. एवढी कारणं त्यांना मिळतात की ते बायकोला मारहाण करतात. तिला इतकं मारहाण केली जाते की त्याच्यामध्ये ती अगतिक होते, तिला काम करता येत नाही. आणि आदिवासी स्त्रियाही असंच मानतात की पुरुषांनी जर मारलं तर काय त्याच्यात चुकीच आहे असं आपण मानायचं नाही आहे. अशी एक मानसिकता आदिवासी स्त्रियांचीही बघायला मिळते. मानसिक छळ तो पण होतो. म्हणजे आदिवासी कुटुंबात स्त्रियांना पुरुषांकडून विशेषतः पत्नीचा पतीकडून छळ होतो, सगळीकडेच होतो. तो आपल्याला काही असा वेगळेपणानं काही बघायला मिळत नाही आहे. अनेकदा सुनेचा छळ तिचे सासू सासरे दीन नणन करताना आढळतात. त्यामध्ये स्त्रीला उद्देशून टोमणे मारणे, शिव्या घालणे, निंदा नालस्ती करणे, सतत तिचा अपमान करणे, घरातून तिला जाऊ न देणं, शेजार पाजारी व माहेरची मंडळी तिच्याशी संभाषण तिला करू द्यायचं नाही, सतत एक प्रकारची भीती ही तिला वाटत राहते आणि तिला असं एका धाकात ठेवायचं, सतत तिला असं दहशतीखाली ठेवायचं. हा सुद्धा एक प्रकारचा मानसिक छळच आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर बालविवाह हा आदिवासी समाजामध्ये बघायला मिळतो बघा. म्हणजे बालविवाहामुळे सुद्धा कौटुंबिक हिंसाचार हा त्या ठिकाणी होतो. परंपरेने बहुसंख्य आदिवासी जमातीमध्ये बालविवाहाची प्रथा नव्हती, पण हिंदूमधील उच्च जातीच्या प्रथा परंपरेचे अनुकरण करण्यामुळे म्हणजे संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेमुळे अनेक आदिवासी जमातीमध्ये उदाहरणार्थ संथाल, मुंडा, उराव, भिल्ल इत्यादी जमातीमध्ये बालविवाहाची प्रथा सुरू झाली. ही प्रथा आदिवासी मुलींच्या दृष्टीने अनिष्ट ठरली आहे, कारण शारीरिक व मानसिक परिपक्वता येण्यापूर्वीच मुलींवरती लैंगिक संबंध व त्यातून होणारे गर्भारपण हे लादले जाते. यातूनच अनेक मुली बाळंतपणातच दगावतात. हा सुद्धा एक हिंसाचाराचा प्रकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर विवाहाच्या जोडीदार निवडण्याच्या मार्गातून होणारा हिंसाचार. आपण जर आदिवासी समाजातील विवाह पद्धतीचा अभ्यास केला असेल तर आपल्याला अनेक म्हणजे आदिवासींच्या अनेक विवाहाच्या पद्धती अघोरी वाटतात, चुकीच्या वाटतात. म्हणजे ही मुलगी आपल्याला पाहिजे आहे किंवा हिच्याशी मला लग्न करायचं आहे म्हणून तिला पळवून आणायचं, पलायन विवाह आहे. बरेच काही आदिवासींचे विवाह पद्धती खूप मजेशीर आहेत, पण तेवढ्याच त्या
हिंसाचार निर्माण करणाऱ्या सुद्धा असलेल्या बघायला मिळतात. एखाद्या तरुणीस एखाद्या तरुणाशी विवाह करायचा आहे, पण तो तरुण आणि त्याचे कुटुंबीय त्याला पसंत करत नाहीयेत. अशा वेळेला ही तरुणी त्या तरुणाच्या घरामध्ये बळजबरीने घुसते, तिथं जाऊन राहते. त्यांनी तिचा सून म्हणून स्वीकार करावा म्हणून ती तिथं राहायला लागते. अशा वेळेला तिला तिथून काढून टाकण्यासाठी कुटुंबातील लोक हे तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देतात, मारहाण करतात, उपाशी ठेवतात, कष्टाची कामं करायला देतात, अनेक प्रकारे तिला छळतात. म्हणजेच तिच्या विरोधामध्ये ते हिंसाचार करतात. आणि एवढे सर्व हिंसाचार सहन करून सुद्धा जर ती तरुणी आपला हट्ट सोडला नाही आणि ती म्हणाली की नाही मला इथंच राहायचंय आणि मला याच्याशीच लग्न करायचं आहे, तर मग नाईलाजानं त्या सासरच्या लोकांना हिचा सून म्हणून स्वीकार करावा लागतो. अशा विवाहामध्ये अनादर विवाह, घरगुती विवाह अशी नावं आदिवासी लोकांनी देऊन ठेवलेली आहेत. पण ह्या नावातूनच आपल्याला एक प्रकारचा हिंसाचार झाल्याचं बघायला मिळतं. म्हणजे बऱ्याचदा या ठिकाणी सन्मान केला जात नाही, अपमान केला जातो, अवहेलना केली जाते. म्हणजे आपण आधुनिक समाज व्यवस्थेमध्ये या सगळ्या प्रकाराला आपण कौटुंबिक हिंसाचारच म्हणू. त्यानंतर सामाजिक हिंसाचार सुद्धा आदिवासी समाजातल्या स्त्रियांच्या वरती होत असताना आपल्याला बघायला मिळतो. तर आता ह्या सामाजिक घटना कोणत्या? तर त्यामध्ये विवाहाच्या जोडीदार मिळवण्याचा मार्ग हा ज्या वेळेला कुटुंबापुरता मर्यादित असतो तर तो कौटुंबिक हिंसाचारामध्ये येतो. पण ज्या वेळेला तो सामाजिक होतो, समाजातल्या सर्व लोकांच्या मध्येच हा प्रकार ज्या वेळेला बघायला मिळतो, तेव्हा आपल्याला तो सामाजिक हिंसाचार आहे असं बघावं. या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघायला पाहिजे. मग जोडी विवाहाच्या पद्धतीच या त्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्या सगळ्या ठरवलेल्या आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अनेक आदिवासी जमातीमध्ये अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने अर्थात तरुणाचा किंवा तरुणीच्या मनाविरुद्ध विवाह करण्याचा मार्ग हा अनुसरला जातो. अशा वेळी विवाह इच्छुक आदिवासी तरुण आपल्या मनपसंत तरुणी कुटुंबावर आपल्या आप्तमित्रासह हल्ला करतो व तिच्या कुटुंबियांना मारहाण करतो. त्यांचा विरोध मोडून काढून त्या तरुणीस तो पळवून नेऊन विवाह करतो. त्यामुळे अनेक जखमी होतात तर काहींचा मृत्यू होता. या जमातीत गरीब आदिवासी तरुणास वधू मूल्य देऊन वधू मिळवणे शक्य नसते. ते एखाद्या तरुणीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने विवाह करतात. महाराष्ट्रातील कोलाम जमातीमध्ये हा विवाह मार्ग अनुसरला जातो असं आपल्याला बघायला मिळतं. काही आदिवासी जमाती दुसऱ्या जमातीवरती हल्ला करून तेथील संपत्ती बरोबर स्त्रियांनाही लुटले जाते व त्यांच्याशी विवाह केला जातो. या प्रकारामध्ये स्त्रियांच्या विरोधात शारीरिक व मानसिक हिंसाचार मोठ्या प्रमाणामध्ये घडून येतो. आज अशा अपहरणास कायद्यानं बंदी केलेली आहे, पण तरी सुद्धा हे प्रकार पूर्णपणे आज थांबलेले आहेत असं काय आपल्याला बघायला म्हणजे ऐकायला मिळत नाही. टोळी युद्ध व याच्यातून होणारा हिंसाचार यामध्ये काय केलं जातं तर अनेक आदिवासी जमाती विशेषतः परस्परांच्या शेजारी राहणाऱ्या 2 किंवा अधिक जमातीतील हाडवैर असतं, त्यांच्यामध्ये हाडवैर असतं. मग त्या लोकांनी जर आपल्यावरती आक्रमण केलं तर आपण पण त्यांच्यावरती आक्रमण करायचं आणि सूड घेण्याच्या भावनेतून ते एकमेकाला त्रास देत असतात. शत्रू पक्षाच्या लोकांची हत्या करणं, पुरुषांच्या मृतदेहावर म्हणजे मृतदेहाजवळ आपल्याच जमातीतील एखाद्या निर्दोष तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह तिथं ठेवला जातो. असा आभास निर्माण केला जातो की शत्रू पक्षातील पुरुषाचे आमच्या जमातीतील या स्त्रीशी अनैतिक संबंध होते व तो तिला पळवून नेत होता आणि म्हणून त्याची आम्ही हत्या केलेली आहे. असे काही अघोरी प्रकार हे आदिवासी समाजामध्ये होत असलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि याच्यातून म्हणजे मारामाऱ्या होतात, स्त्रियांची इज्जत आबरू लुटली जाते आणि या ठिकाणी टोळी युद्धातून सुद्धा पुन्हा स्त्री हीच ही लैंगिक अत्याचाराला किंवा सामाजिक हिंसाचाराला बळी पडलेली आपल्याला बघायला मिळते. शोषणाविरुद्ध होणारे आंदोलन चिरडण्यासाठी होणारा हिंसाचार म्हणजे आता ह्याबद्दल आपल्याला असं बघायला मिळतं की आदिवासी लोक हे आता पूर्वी इतके आदिवासी म्हणजे दुर्गम भागामध्ये अलिप्त राहणारे असे राहिलेले नाही आहेत. त्यांचाही आता म्हणजे आता स्वातंत्र्य प्राप्ती होऊन 75 वर्ष व्हायला लागलेली आहे. तर या कालावधीमध्ये आज शोषणाविरुद्ध जे काही आंदोलनं केली जातात किंवा आदिवासी लोक हे स्वतःच्या हक्कासाठी आता आपली जागा सोडून समाजामध्ये येऊन आपल्या हक्कासाठी
हक्कासाठी, न्याय हक्कासाठी आंदोलनं करायला लागलेली आहेत. ते शासनावरती म्हणजे दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अशा प्रसंगामध्ये त्यांचे हे आंदोलनं किंवा त्यांचे हे जे काही एकत्र येऊन संघटित जे काही प्रकार केले जातात, हे चिरडून काढण्याचा प्रयत्न केला जातो सामूहिकपणानं. आणि मग त्या ठिकाणी त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचं शोषण किंवा स्त्रियांच्यावरती अत्याचार होत असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जमीनदार, सावकार, व्यापारी, शासकीय कर्मचारी यांच्याकडून आदिवासी लोकांचे विविध प्रकारे शोषण होत असते. या शोषणाच्या विरोधामध्ये काही आदिवासी जमाती आंदोलने करतात. ही आंदोलने चिरडून टाकण्यासाठी किंवा दडपून काढण्यासाठी किंवा हे जे त्यांच्यावरती अत्याचार करणारे, दडपशाही करणारे, जुलूम करणारे जे लोक आहेत, तर तेच लोक हे आदिवासींच्या वरती अत्याचार करतात. आदिवासी स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करतात, त्यांच्यावर बलात्कार करतात व अनेकदा त्यांची हत्याही करतात. आदिवासींना नामोहरम करण्यासाठी त्यांच्या स्त्रियांच्या नग्न धिंड सुद्धा काढतात. त्यांना गुलामात त्यांच्या गुप्तांगांची विडंबना केली जाते आणि किती अघोरी प्रकार करतात. म्हणजे आदिवासी लोकांच्याकडं त्यांच्या समाजामध्ये त्यांच्याच लोकांच्याकडनं अघोरी कृत्य केलं जातं, पण बिगर आदिवासी लोक सुद्धा कुठं मागं पडलेले नाहीयेत. जिथं म्हणून त्यांच्या डोक्यातून जी काही क्रूरता जी प्रकट होत असते, तर त्या क्रूरतेमधून आदिवासी स्त्रियांच्या वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केला जातो. आणि त्या ठिकाणी म्हणजे जर आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून जो काही या स्त्रियांच्या वरती अत्याचार होतो याचं जर आपल्याला पुस्तक बघायचं असेल तर गोदावरी ताई परुळेकर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, जेव्हा माणूस जागा होतो. या ग्रंथामध्ये त्यांनी हे वारली समाजामध्ये तिथल्या आदिवासी जमातीवरती होणारे अन्याय अत्याचार याच्याबद्दल सविस्तर लिखाण केलेलं आहे, की जे वाचलं तर आपल्या मनावरती खूप आघात होतो. अशा प्रकारे तिथं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर शासन संस्थांच्याकडून होणारा अत्याचार. शासन आणि किंवा सरकार ही एक सामाजिक संस्था आहे. आजचे आधुनिक राज्य हे कल्याणकारी राज्य मानले जाते. जनतेचे कल्याण करणे हे राज्याचे आद्य कर्तव्य आहे. असे असले तरी शासकीय कर्मचाऱ्यांकडून जनतेवरती अन्याय अत्याचार होताना बघायला मिळतो. आदिवासी जनता देखील त्याला अपवाद नाही आहे. भारतातील अनेक आदिवासी जमाती आपल्या मागण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत. त्यात काही आंदोलने देशाविरुद्ध व कायदे तसेच सुव्यवस्था बाधक आहेत हे मानून ती दडपण्यासाठी शासनाने लष्करी व पोलीस कारवाई देखील केलेली आहे. या कारवाईमध्ये लष्कर व पोलिसांनी अनेक आदिवासी स्त्रियांच्या वरती बलात्कार केल्याच्या काही गोष्टी या नमूद करण्यात आलेल्या आहेत. याचे उदाहरण म्हणजे नागा व मिझो या जातींनी राजकीय स्वायत्ततेसाठी मागणी केलेली होती, की जी आंदोलने केलेली होती ती आंदोलने त्या काळामधल्या त्या पुरुष लोकांनी कुटुंबातील स्त्रियांवर तसेच अन्य निरपराध स्त्रियांच्या वरती सुद्धा बलात्कार घडवून आणलेले आहेत. भारतातील अनेक आदिवासी आणि सीमावर्ती असलेल्या डोंगराळ भागामध्ये आदिवासी लोक हे दुर्गम बेटावरती दुर्गम भागामध्ये राहतात. तेथे पहारा देणारे सैनिक हे सुद्धा त्यांना त्रास देतात. म्हणजे तसेच कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस हे देखील आपल्या पदाची धाक दाखवून आदिवासी स्त्रियांच्या वरती लैंगिक अत्याचार करतात. हे सैनिक पोलीस हे आदिवासी पुरुषांच्या वरती खोटे नाटे आरोप करतात. त्या आरोपामध्ये त्यांना अडकवलं जातं आणि आदिवासी पुरुष हा कुटुंबामध्ये ज्या वेळेला नसतो त्या कुटुंबातील स्त्रियांचं लैंगिक उपभोग घेतात. अनेकदा या स्त्रियांना पोलीस कोठडीमध्ये डांबून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार होतो. या गोष्टी नवीन नाही आहेत, पण आदिवासी समाज यांचं हे आपल्याला इथं असं बघायला मिळतो तो किती हतबल आहे, म्हणजे काहीच करू शकत नाही. शासकीय कर्मचारी हे आदिवासी स्त्रियांच्या विरोधामध्ये शारीरिक, मानसिक, लैंगिक हिंसाचाराला त्या आदिवासी स्त्रिया बळी पडलेल्या आपल्याला बघायला मिळतात. आता काही उपाययोजनांचा जर आपण विचार केला तर या उपाययोजनांच्या मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आपलं संविधान लिहून ठेवलेलं आहे. या संविधानामध्ये सर्वच लोकांना समानता दिलेली आहे आणि घटनात्मक तरतुदींची जर योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची इच्छाशक्ती जर आपल्या समाजामध्ये निर्माण झाली तर आदिवासींना कुठंतरी न्याय मिळेल आणि त्यांच्यावरती होणारे हे जे अत्याचार आहेत, कौटुंबिक आहेत, सामाजिक आहेत, लैंगिक आहेत, यापासून त्यांची सुटका होईल. आणि त्यासाठी भारतीय राज्यघटनेने स्त्री पुरुष समानता मान्य केलेली आहे.
मार्गदर्शक तत्वांच्या मध्ये स्त्रियांच्या उन्नतीसाठी काही विशेष तरतुदी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ 14वं कलम हे स्त्री पुरुष समानताना कायद्यासमोर समान मानणारं आहे. किंवा कलम नंबर 4 धर्म, वंश, लिंग, जात या आधारे कोणताही भेदभाव करता येणार नाही आहे. हे सगळं संविधानामध्ये लिहिलेलं आहे. भाषण स्वातंत्र्य आहे, मत प्रदर्शन करता येते, शांततेनं आणि निशस्त्रपणानं काही आपल्याला कामं करता येतात. हे सगळं आहे बघा आपल्या संविधानामध्ये. संस्था स्थापन करता येते, कुठेही त्यांना फिरता येतं, कुठेही राहता येतं, कोणताही व्यवसाय करता येतो त्यांना. हे एवढं सगळं असून सुद्धा या आदिवासी स्त्रियांना घटनेचं अज्ञान आहे, त्यांना संविधानाचं अज्ञान आहे. आणि त्यामुळं असे म्हणजे ह्या घटनात्मक तरतुदी जर प्रामाणिकपणे ह्याची अंमलबजावणी झाली तर कुठं आदिवासी लोकांना थोडाफार न्याय मिळेल असं दिसतंय. त्यानंतर कायद्याची कडक अंमलबजावणी करायला पाहिजे. आपण कायदे खूप केले तो. प्रत्येक गोष्टीला जिथं अगतिकपणा बघायला मिळतो की जिथं एखादी समस्या खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे त्याच्यावरती बंधन आणायचं तर कायदे करायचे. 1956 साली स्त्रिया आणि मुलींची अनैतिक व्यापारास प्रतिबंध करणारा कायदा हा त्यावेळेला केलेला आहे. 1956 मध्ये बालविवाह बंदीचा कायदा केलेला आहे आणि त्यानंतर 1978 ला त्याच्यात सुधारणा करून मुलाचं वय 21 आणि मुलीचं वय 18 असं सुचवणार आहे. 1976 ला वेठबिगारीची बंदी केलेली आहे. 1989 ला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या वरती अत्याचार करणाऱ्यांचा प्रतिबंध करायचा. म्हणजे एवढे कायदे असून सुद्धा आज या घडीला सुद्धा आदिवासींचं शोषण होत असलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर 2005 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा. प्रगत समाजामध्ये जिथं कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा करायची वेळ आली, आदिवासी लोकांच्या पर्यंत पोहोचायला तर अजून खूप दिवस जाणार आहेत. त्यानंतर 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी स्त्रियांच्या वरती लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा असे कायदे करून ठेवलेले आहेत. हे सुशिक्षित लोकांना पण माहिती आहेत, पण त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे कायदे केलेले आहेत, कडक अंमलबजावणीची मानसिकता आपल्याकडं नाही आहे. त्यामुळे हे आपल्याला असे प्रकार बघायला मिळतात. त्यानंतर न्यायालयाच्या दृष्टिकोनामध्ये बदल होणं खूप गरजेचं आहे. कारण न्यायालयीन व्यवस्थेमध्ये भारतीय न्यायालय ही केवळ अतिवैधानिक आणि केवळ तांत्रिक दृष्टीने न्यायदान करतात. आता परिस्थितीजन्य पुरावे, आदिवासी लोक अडाणी आहेत, निरक्षर आहेत, त्यांच्याकडे कुठले आलेत पुरावे, कुठला आलाय पैसा, आणि आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती जर आदिवासींची बघितली तर ते अतिशय दयनीय अवस्थेमध्ये जीवन जगतात. आणि ह्या गोष्टीचा विचार न्याय यंत्रणेमध्ये केला जात नाही. त्यांच्याकडे सबळ पुरावे नसतात, तज्ञ वकील नसतात, पुरेसा पैसाच नाहीये. त्यांच्याकडे एखादा खटला जर भरवायचा असेल तर पुरेसा पैसा कुठं आहे? कुठनं वकील आणणार ते? त्यांच्यासाठी भांडणारा माणूस हा ते कुठनं उभं करणार आहेत? आणि अतिशय असं मानहानीचं जीवन हे या लोकांना स्वतंत्र भारतामध्ये आज सुद्धा जीवन जगायला लागतं आहे. कारण न्यायालयाचा दृष्टिकोन बदलणं हे गरजेचं आहे. न्यायालयीन व्यवस्थेमध्ये आदिवासीचे फ्रेंडली पाहिजेत लोक, म्हणजे आदिवासींना सपोर्ट करणारे, आदिवासींना मदत करणाऱ्या लोकांची मानसिकता त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये येणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे न्यायालयीन दृष्टिकोन बदलणं हा एक महत्वाचा भाग आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याचबरोबर आयोगांना अधिक सक्षम करायला पाहिजे. आपण आयोग सगळे केलेले आहेत. तो राष्ट्रीय महिला आयोग आहे, राज्य महिला आयोग आहे. या ठिकाणी म्हणजे आदिवासी संपूर्ण समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की स्त्री असू दे, पुरुष असू दे, घटनेनं त्यांनाही अधिकार दिलेले, त्यांच्याही हक्काचं संरक्षण होणं गरजेचं आहे. पण राज्य घटनेचं कलम 338 अ नुसार अनुसूचित जातीसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. पण त्याची माहिती आदिवासींना कुणीच दिलेली नाहीये. त्यांना कुणी सांगितलेलंच नाहीये की तुमच्यासाठी काय कायदे आहेत ते. आणि त्यामुळे आदिवासींच्या हितसंबंधाचं संरक्षण करण्यात येण्यासाठी आयोग कमी पडतोय. आणि आयोगाला सक्षम करणं तर कुठं थोडं आदिवासींचे प्रश्न सुटतील असा एक आशावाद आपण बाळगू शकतो. त्याचबरोबर आदिवासी समाजामध्ये
जागृती करायला पाहिजे. आता आदिवासी लोक, आदिवासी समाजातील स्त्रिया शिकायला लागलेल्या आहेत, आदिवासी पुरुष शिकायला लागलेला आहेत. आता पूर्वी होती परिस्थिती म्हणजे निरक्षर आहे, अडाणी आहे, दारिद्र्य आहे, दैववादी आहे, त्यांना स्वतःवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल दाद मागता येते असे कायदे आहेत याची जाणीवच त्यांना नाही आहे. त्यांना असणारे घटनात्मक हक्क, कायदेशीर तरतुदी, भारतीय दंड संहिता, न्यायदानाची प्रक्रिया इत्यादी बद्दल प्रचंड अज्ञान आहे. या कामी प्रगत समाजातील समाज सुधारक, सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, सुशिक्षित वर्ग व शासन यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आदिवासी स्त्री पुरुषांना जागृत करणं हे गरजेचं आहे. आणि त्यानंतर शेवटचा उपाययोजनेचा भाग एक आपल्याला दिसतो तो म्हणजे महिला संघटन. आदिवासी स्त्रियांना सुद्धा संघटित केलं पाहिजे. त्यांना संघटितपणे लढण्याचं बळ देण्यासाठी सुशिक्षित समाजातील लोकांनी प्रतिनिधित्व घेऊन त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. आजच्या जगात सर्वच समाजात महिलांच्या हक्क व स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय दूर करण्यासाठी महिला संघटना उदयास आलेल्या आहेत. महिला संघटनेला खूप जुना इतिहास आहे. तर त्या संघटनांनी आदिवासी स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात आता लढलं पाहिजे. त्यांना या संदर्भात आवश्यक ती मदत, मार्गदर्शन व पाठिंबा द्यायला पाहिजे आहे. आणि महिला संघटनांनीच जर आदिवासी स्त्रियांना एकत्र येऊन त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल जर आवाज उठवला तरच आदिवासी स्त्रियांच्या मध्ये त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची ताकद जर बुलंद करायची असेल तर या ठिकाणी महिला संघटनांनी पुढे येऊन त्यांना एकत्र करणं आणि त्यांना जागृत करणं हे आजच्या काळाची गरज आहे. असं आपल्याला या आदिवासी स्त्रियांच्या विरोधात होणाऱ्या हिंसाचाराच्या उपाययोजनेमध्ये म्हणता येईल की एक आशेचा किरण आपल्याला केव्हा बघायला मिळतो तर महिला संघटित होतील, आदिवासी स्त्रियांना सुद्धा संघटनच्या प्रक्रियेमध्ये घेतलं जाईल आणि त्यांनाही आपण कसे सक्षम आहोत हे दाखवून देणं आणि आपल्यावरती होणाऱ्या अत्याचारावर आपल्यालाच लढाई करावी लागणार आहे तर ती ताकद आपण त्यांच्यात निर्माण करणं हे या निमित्तानं गरजेचं आहे. धन्यवाद.